दीदी हे बघ इथे दीदी दीदी थांबून गेलो शांत हो बाळा दादू हॉस्पिटलला पण जायचे पोरा का नाही बघायला आणि नेमकी गाडीचं चाक पंक्चर वाटतं का मी व्हिडिओ मध्ये काही सांगितलं नाही पण मी डॉक्टरांना जायला लागते मला आता जरा असं जास्त घाम येतोय मला असं नाही घाबरल्यासारखं होतं आणि बरंच डोक्यात आहे एक स्टेप बाय स्टेप करावं लागेल काम शेवटी काय माहिती का आपल्या हातात आपलं कॉन्टॅक्ट नसल्यामुळे. नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 12 वाजलेत आम्ही चाललो आता चिखलीला सिद्धेशान मी आमचं काम आहे जरा तिथं हॉस्पिटलला पण जायचे पोरा का नाही बघायला आणि नेमकी गाडीचं चाक पंक्चर वाटतं का नाही नाही आता टाटाने लेवारी काढले लिक्विड डायरेक्ट लिक्विड टाकायचं यांचा अंदाज मारलेला आहे टाटावाल्यांनी. आगे लोक आगे बस पुढं 32 टाक आणि मागे 29 कर. हा पण चेक करून जात होता मग 32-29 काय म्हणजे इथं नाही जवळच टाकायची दिसलं का जास्त उशिरा नाही करायची तेवढं आहे. कंपनी एडविडी नाही मेजर करा एवढं. इथं आहे ना आम्ही आता एक हिल घेतलं मी सिद्धेशने हिल घेतलं आणि मी क्रेडिबल केलो जरा झोप यायला लागली होती मला उशीर आलो आम्ही बरं आम्ही चाललो जरा आहे ना ते पोराक नाही दवाखान्यातच त्याला बघायला आम काय आता सिच्युएशन काय त्याची नाही का आता परिस्थिती काय आहे पुढं काय करावं लागेल जरा चौकशी करून येतो म्हणलं. मग काय आम्हाला बरेच काम आहे पुढली बऱ्याच लोकांचं फोन देत नाही का काय व्हिडिओ टाकता येत नाही आम्हाला आणि त्यात पुढं काम कसं करायचं नाही हे पण आम्हाला कळत नाही. आता काय म्हणतो जरा स्ट्रक्चर वाईज काम करता आलं पाहिजे ना मग मजा येते राव पुढं काम करायला. काय याला आहे ना ह्या ज्यांचा होल्ड आहे ना त्यांचीच मदत लागणार आहे आम्हाला जास्त. आम्ही करू शकतो सोशल मीडिया थ्रू पण काय माहिती का जेवढा इफेक्ट ह्यांच्यानी होईल ना सोबत येऊन तेवढा इफेक्ट आमच्यानी होणार नाही एकट्यानी. प्रॉब्लेम असा आहे होईल पण थोडं वेळ लागेल. टाइम लागेल. हो आता आहे ना मी आलो हॉस्पिटलला लय गर्दी आहे रे आज. सोमवारी ना हा हा म्हणजे काही लोकांची डिस्चार्जचा दिवस असतो. बघू दे पोराला रिकव्हरी कशी आहे वगैरे. कप काढते दीदी हे बघ इथे दीदी दीदी थांबून गेलो शांत हो बाळा दादू 2,000 years later. वा मी आता दवाखान्यात गेलो त्या पोराकडे नाही का चला बघून न बघितले होते ते रे राव बघूच वाटत नाही राव. त्याला आहे ना कप होतोय नाही का ते सारखं सक्षम करावं लागतंय नाही का ते कप काढ लागतोय जवळपास 14-15 वेळा काढा लागतोय तो दिवसातून कप. एवढ्या वेळ कप जायचं श्वास नाही घेता येत परत त्याला ताप येतोय मग त्या अवस्था क्रिटिकलच होती ना. परत घरी न्यायला ते डॉक्टर म्हणतात ते हॉस्पिटलवाली म्हणतात तुम्ही घेऊन जाऊ घरी काय प्रॉब्लेम नाही. ते काय करणार आहे मग त्यांच्याकडे सुविधा पण नाही ते कडते गावात राजगुरुनगरला पण सुविधा नाही तर ते कायची आता कसं करणार. मग आता ते उद्या DY पाटीलला जाणार म्हणले DY पाटीलला नाही तर त्याला व्हॉइस एम पण चेक करा. व्हॉइस एम पण चांगलं आहे सरकारी आपलं दोघं मिळून बघतील हाय का नाही सिद्धे आपण तुला काय वाटतंय क्रिटिकल आहे का नाही राव. ते थांबलं बघू थांबू वाटत होतं का नाही डॉक्टर जे बोलतात ना घरी जाऊन म्हणजे नाही घरी नाही आमची कसं काय म्हणजे त्यांना उपयोगच नाही ना. अजून त्याचं एक मेजर परत एक सर्जरी राहिली त्याची पूर्ण हे आहे ना खोपडी डोक्याचं नाही त्यांनी ऑपरेशन केलं ते परत त्यांचं ऑपरेशन करते परत त्याचं ऑपरेशन करायचे मग ते एक अजून राहिले त्याचं अजून कपमुळे त्याला हे होत नाही श्वास नाही घेता येत ताप आहे. काय माहिती का अर्धवट काम केलं ना काय मजा नाही येत. सरळ पाहिल्यापासून मत आहे की ना ज्याला मदत करशील ना त्याला पूर्ण मदत केली पाहिजे तेव्हाच त्या मदतीचा फायदा आहे. अर्धवट सोडून एखाद्याला सोडून दिलं ना मग काय फायदा नाही होत. मग ती मदत नाही म्हणतायत त्याला म्हणून करायचं म्हणून केलं. हा काय होते पूर्ण मदत केली ना आपल्याला अजून लोकांना मदत दाखवता येईल आपल्या समाजाला दाखवता येईल बैलगाड्यावाल्यांना दाखवता येईल आपण या माणसाला मदत केली त्या पोराला मदत केली तुम्हाला पण होईल तुम्ही सोबत या एकत्र या आज उद्या सगळ्यांना वेळ येणार आहे शेवटी वेळ सगळ्यांना येणार आहे. काय माहिती का त्याचं आहे म्हणून बघून नाही जमणार राव.
तसे मदत करता येते पण अजून जरा लक्ष दिलं पाहिजे ना राव. बघा उद्या जास्त डिटेल कळलं आम्हाला. आज तर सहज बघायला गेलो तो. आता एक 5 वाजल्यात. घरी पोचलो. घरी आलतो ना चहा घेतला आणि खाली आलो गोठ्यात डायरेक्ट. यांना हात घ्यायला लागेल फक्त आता. यांना हात घेऊन यांचं उरकून टाकतो इथं. शेण झाडून करून कुट्टी बिट्टी पाडा लागणार आता आज मक्याची. इथलं यांना खायला भात टाकून दिलं. मोका टाकली. जरा ना तब्येत जरा बरोबर नसेल. मला डावा पाय हिंडले दुख होतोय राव. आणि 4, 4:30 नंतर दुख होतो जास्त. डॉक्टरांनी मला गोळ्या दिल्या पेन किलरच्या. बाकी दुसरं दिलं. जवळपास 3-4 दिवस झालं मी ना असं मला पेन होत आहे. मी व्हिडिओमध्ये काही सांगितलं नाही पण मी डॉक्टरांकडे जायला लागते मला. आता जरा असं जास्त घाम येतोय मला. असं नाही घाबरल्यासारखं होतं आम्ही. जीव गुद मारल्यासारखं होतं कधी कधी. ठीक आहे यांचं काम झालं काय अडचण नाही. आता रात्री 11 वाजता थोडा कडबा टाकायला लागेल बस. 2,000 years later. आत्ता जवळपास आहे ना 9:30 वाजल्यात जवळपास. मी आत्ता गोठ्यात आलो आहे. घरी होतो उरकून बिरकून. गावात गेलो हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांकडे जाऊन आलो आत्ता मी. बराच वेळ झाला. जेवून बिवून खाली आलो डायरेक्ट चढ. म्हणलं तासभर गोठ्यात बसा. आयफोनमध्ये एवढं खास नाही व्हिडिओ होत काय. मला याची सवय लागली ना ऑस्मोची. मी पावसामुळे काढत होतो याच्यामुळं आयफोनमध्ये. पण आता पाऊस नाही तर उद्यापासून मी याच्यात काढणार ऑस्मोमध्ये. कम्फर्टेबल मला याच्यात जास्त वाटते. आज काय करणार जास्त नव्हतंच. आज त्या फक्त पोराला भेटायचं होतं आणि बघायचं होतं काय प्रोग्रेस काय नाही का आपल्या पुढं काय काम करता येईल अजून. बरंच डोक्यात आहे. एक स्टेप बाय स्टेप करावं लागेल काम. शेवटी काय माहिती का आपल्या हातात आपलं कॉन्टॅक्ट नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो अख्खा सगळा नाही का. आपल्याकडं पूर्ण काम कसं करायचं कोणत्या पद्धतीने करायचं नाही सगळं ब्लू प्रिंट आहे माझ्याकडे डायरेक्ट. ठीक आहे ज्याच्या पद्धतीने तो करतो. तसंच आपण सोशल मीडियावर अवेअरनेस तर करणारच आहे इथून पुढं. आणि चांगलं काम तर 100% नक्की करणार आम्ही. इकडं खाली आलतो यांच्याकडं त्यांना बघायला. थोड्या वेळानं कडबा टाकून जाईन फक्त. साफसफाई करून बिरून सगळं गेलो तो. ओके चला ठीक आहे. चला तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा आवडला ना नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या.